आजच्या लेक्चरमध्ये आपण नंबर 4 प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर शिकणार आहे. तर 10th मध्ये प्रोबॅबिलिटी तुम्ही शिकलेला आहात किंवा ज्यांचा 11th-12th त्यांना प्रोबॅबिलिटी हा युनिट दिलेला आहे. तर फर्स्ट प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर चान्स किंवा पॉसिबिलिटी. त्याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट असणार आहे. तर टॉसिंग म्हणजे एक कॉइन घेणार, तो कॉइन काय करणार आहात तर टॉस करणार आहे. सेकंड काय तर रोलिंग अ डाय. डाय मीन्स ठोकळा, म्हणजे सापशिडीमध्ये जो ठोकळा आहे तो ठोकळा, किंवा प्लेइंग अ कार्ड्स म्हणजे पत्ते. पत्ते पण खेळताच तुम्ही सगळे. तर फर्स्ट काय आहे प्रोबॅबिलिटी मध्ये? फर्स्ट डेफिनेशन रॅन्डम एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट मध्ये आपण 3 एक्सपेरिमेंट शिकणार आहोत. टॉसिंग अ कॉइन, प्लेइंग कार्ड्स आणि रोलिंग अ डाय. त्याच्यामध्ये फर्स्ट रॅन्डम एक्सपेरिमेंट. If an experiment is such that first all the possible outcome of the experiment are predictable in advance. म्हणजे जे आपण कॉइन टॉस केल्यानंतर जे आपल्याला पॉसिबल आउटकम म्हणजे जे मिळणार आहेत ते काय असणार आहेत? इन ॲडव्हान्स प्रिडिक्टेबल. सेकंड, आउटकम ऑफ एनी ट्रायल ऑफ द एक्सपेरिमेंट इज नॉट नोन. म्हणजे आपण जे एक्सपेरिमेंट करणार आहोत ते एक्सपेरिमेंट वरती आपल्याला जे आउटकम मिळणार आहेत ते आपल्याला ॲडव्हान्स मध्ये माहीत नसणार आहेत. आणि थर्ड, इट कॅन बी रिपीटेड एनी नंबर ऑफ टाइम्स अंडर आयडेंटिकल कंडिशन. म्हणजे ते काय होते? मेनी नंबर ऑफ टाइम्स काय होऊ शकतात? रिपीट होऊ शकतात अंडर आयडेंटिकल कंडिशन. इज कॉल्ड एज रॅन्डम एक्सपेरिमेंट. Second, sample space. The set of all possible outcomes of a random experiment is called as sample space of the experiment. The set of all possible outcomes of the random experiment is called as sample space of the experiment and it is usually denoted by yes. म्हणजे काय? जे आउटकम तुम्हाला मिळणार आहेत, सपोज काय केलं मी, एक कॉइन, फॉर एक्झाम्पल एक कॉइन टॉस केला. तर कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? एकतर हेड मिळणार आहे किंवा टेल. हेड म्हणजे काय? तर छप्पा. आणि टेल म्हणजे काय? तर काटा. म्हणजे दोनच पॉसिबिलिटी असतात त्याच्यामध्ये. प्रोबॅबिलिटीचा अर्थ काय आहे? चान्स किंवा टू पॉसिबिलिटी. मग आपल्याला दोन पॉसिबिलिटी मिळणार आहेत, तर कोणत्या? हेड किंवा टेल. म्हणजे त्याचा जो सेट आहे त्याला काय म्हणणार आहे? सॅम्पल स्पेस. त्या सेटला म्हणणार आहे सॅम्पल स्पेस. आणि तो कशाने डिनोट करायचे? तर येसने डिनोट करायचे. आता सॅम्पल पॉइंट. द आउटकम ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड एज सॅम्पल पॉइंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय? तर एखादा कॉइन मी टॉस केला. कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? हेड किंवा टेल. म्हणजे किती पॉसिबिलिटी आले इथं? म्हणजे किती आउटकम मिळाले इथं? 2 मिळाले. जे टोटल नंबर असणार आहे त्याला काय म्हणणार आहे? सॅम्पल. जो सेट असेल त्याला काय म्हणणार आहे? सॅम्पल स्पेस. आणि जे पॉइंट असतील त्याच्यामध्ये कुठले मिळणार आहेत? कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला हेड किंवा टेल मिळणार आहे. तर दोन पॉसिबिलिटी झाले. जे टोटल नंबर असतील ते काय असणार? सॅम्पल. आता सॅम्पल सीएस काय झाला? हेड किंवा टेल. म्हणजे एन ऑफ एस काय झाला? 2. नेक्स्ट, आउटकम्स. द रिझल्ट ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट आर कॉल्ड एज आउटकम. म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट वरती जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत जो रिझल्ट मिळेल त्याला काय म्हणणार आहे आपण? आउटकम. म्हणजे आपण एक केला आपला आउटकम काय मिळणार आहे? एकतर हेड किंवा टेल. हेड किंवा टेल ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा आउटकम कुठला मिळणार नाहीये. जो रिझल्ट मिळणार आहे एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याला काय म्हणणार आहे? आउटकम. किंवा त्याला काय म्हणणार आहे? इव्हेंट. नेक्स्ट, आता रॅन्डम एक्सपेरिमेंट, सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट. सॅम्पल स्पेस हा ने डिनोट करायचा आणि सॅम्पल पॉइंट हे एन ऑफ एस ने डिनोट करायचा. सॅम्पल पॉइंट याचा अर्थ जेवढे आउटकम मिळणार आहेत त्यांची काय करायची? ती टोटल म्हणजे ते पॉइंट असणार आहेत. सपोज फर्स्ट काय आहे? अ कॉइन इज टॉस्ड. म्हणजे एक कॉइन टॉस केला तर तुम्हाला पॉसिबिलिटी एक तर हेड काय
म्हणजे एन ऑफ एस काय झालं इथं 2 झाला. सेकंड 2 कॉइन्स आर म्हणजे मी काय केलं तर 2 कॉइन काय केले सायमल्टेनियसली टॉस केले. एकाच वेळी मी 2 कॉइन टॉस केलेले आहेत तर पॉसिबिलिटी मिळणार एक तर दोन्ही वेळेस एच एच मिळेल म्हणजे हेड मिळतील किंवा काय मिळेल टी एच मिळेल किंवा काय मिळेल एच टी मिळेल किंवा काय मिळेल टी टी म्हणजे एन ऑफ एस काय झाला 4. जेव्हा 2 कॉइन टॉस करणार आहेत तेव्हा सॅम्पल पॉईंट किती मिळणार आहेत 4. जेव्हा एकच कॉइन टॉस करणार आहे तेव्हा सॅम्पल पॉईंट किती मिळणार आहेत 2. मी 3 नाही काय करणार आहे मी 3 कॉइन टॉस करणार आहे तेव्हा काय मिळेल सॅम्पल स्पेस हा एच एच किंवा एच एच टी एच टी एच एच टी एच 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 टी टी एच आणि टी टी टी. आता 3 कॉइन टॉस केल्यानंतर हे लक्षात कसं ठेवायचं की काय करायचं 4 वेळा टी लिहायचं 2 वेळा 2 वेळा 2 वेळा टी एकदा एच 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 टी एच असं लिहत जायचं म्हणजे तुम्हाला किती मिळेल सॅम्पल पॉइंट मिळणार आहे. आता काय करणार डाय इज थ्रोन मी एक डाय काय करणार आहे साप सीडी मधला जो ठोकळा आहे तो तिथे किती नंबर्स असतात तर 1 2 3 4 5 6. ह्याच्या व्यतिरिक्त डाय मध्ये काय आहे का तर नाहीये म्हणजे सॅम्पल पॉईंट किती झाली इथं 6. नंतर काय केलं मी 2 डायस आर थ्रोन म्हणजे 2 डाय मी काय केलं एकाच वेळी थ्रो केले तर काय मिळणार एक तर 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 असणार आहे. 6च्या व्यतिरिक्त नसणार आहे. परत काय असेल पहिल्या डायचा 2 दुसऱ्या डायचा 1 म्हणजे 2 1 2 2 2 3 2 4 2 6 3 1 3 3 3 4 3 5 3 6 परत काय असणार आहे 4 1 4 2 4 3 4 4 4 4 6 नेक्स्ट 5 1 2 5 3 4 5 6 6 1 6 2 6 6 4 6 6 असे टोटल किती तुम्हाला सॅम्पल मिळणार आहेत तर पॉसिबिलिटी किती होता 2 एच किंवा होत्या जेव्हा तेव्हा किती 8 जेव्हा मी डाय थ्रो केला तेव्हा किती पॉसिबिलिटी 6 केले तेव्हा किती 36 आपण डेफिनेशन काय आहे एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. इव्हेंट याचा अर्थ काय तर जेव्हा ज्या तुम्ही पॉसिबिलिटी करता म्हणजे एखादा कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तो कॉइन टॉस केल्यानंतर एच किंवा टी मिळणार आहे तो इव्हेंट आहे. तर इथं फर्स्ट काय आहे एक्झॉस्टिव्ह इव्हेंट एव्हरी पॉसिबल रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड एज एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉइन टॉस करणार आहात तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे एच किंवा टी जे टोटल नंबर आहेत म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे एच किंवा टी हे दोनच मिळणार आहेत आउटकम त्याला काय म्हणणार आहे एक्झॉस्टिव्ह. म्हणजे काय केला एक डाय
थ्रो केला तर केसेस काय मिळणार आहे तुम्हाला? एक 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल किंवा 6. फॉर्म an adjective set of events. When you possible experiment executive event. Next, impossible event. An event which does not contain anything. म्हणजे जेव्हा आपण एखादा एक्सपेरिमेंट आहे तेव्हा आपल्याला त्या एक्सपेरिमेंट मध्ये कोणतीच पॉसिबिलिटी नाही म्हणजे पॉसिबल इव्हेंट म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नसणार. फॉर एक्झाम्पल काय, रोलिंग अ डाय. मी एक डाय केला, थ्रो केला तर मला सॅम्पल काय मिळाला? त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे? इव्हेंट घेतलेला आहे. तो इव्हेंट काय आहे? गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 6. सॅम्पल स्पेस काय मिळाला? रोलिंग डाय. सॅम्पल स्पेस हा काय मिळाला? तर 1 2 3 4 5 6. त्याचे सॅम्पल पॉईंट किती झाले? 6. पण त्याच्यामध्ये मी एक इव्हेंट घेतला तर तो इव्हेंट काय आहे? गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 6. मग त्या इव्हेंटला मी नेम काय दिलं? तर कॅपिटल ए. तर त्यांनी काय सांगितले? तो नंबर काय पाहिजे? ग्रेटर दॅन 6. मग त्या सॅम्पल स्पेस जो सेट घेतलेला आहे सॅम्पल स्पेसचा त्या सेटमध्ये ग्रेटर दॅन 6 म्हणजे तो सेट काय एम्प्टी सेट. त्या सेटला डिनोट कशाने करायचे तर फायने. Impossible ची डेफिनेशन काय? An event which does not काय? An event consisting of single sample point called event. Sample point किंवा sample space सिंगल पॉइंट मध्ये यायचं. कन्सिडर कसा करायचा? कन्सिस्ट कसा करायचा तर सिंगल. सपोज काय आहे? रोलिंग डाय. मग रोलिंग डाय म्हणजे सॅम्पल स्पेस काय येणार आहे त्याचा? 1 2 3 4 5. फक्त इथं बघा त्यांनी काय सांगितलंय? सिंपल इव्हेंट. अन इव्हेंट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल सॅम्पल पॉइंट इज कॉल्ड एज सॅम्पल सिंपल इव्हेंट. An event consisting of a single sample point is called as simple event. फक्त काय करायचं आपल्याला? तुम्हाला सॅम्पल स्पेस असेल, सॅम्पल स्पेस सॅम्पल जो सेट आहे त्याला काय करायचं? सेपरेट लिहायचा. कसा लिहिणार? फॉर एक्झाम्पल रोलिंग अ डाय म्हणजे मी काय केला? पहिला डाय थ्रो केला तर सॅम्पल स्पेस काय मिळालं तिथं? 1 2 3 4 5 6. हा काय झाला? सॅम्पल स्पेस. त्याला फक्त सेपरेट कन्सिस्ट करायचा म्हणजे 1 2 3 4 5 6. त्याला काय म्हणणार आहे आपण? सिंपल इव्हेंट.
स्पेसचा सिम्पल इव्हेंट नंतर काय आहे हा कंपाऊंड इव्हेंट. अ सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस विच हॅज मोर दॅन वन एलिमेंट इज कॉल्ड एज कंपाऊंड इव्हेंट. म्हणजे जो सॅम्पल स्पेस घेणार आहात त्याचा तो काय असणार आहे, जो इव्हेंट आपण घेणार आहोत तो काय असणार आहे त्या सॅम्पल स्पेसचा सबसेट असणार आहे. फक्त त्या सबसेटमध्ये काय असणार आहे मोर दॅन वन एलिमेंट तरी हवा आहे. फॉर एक्झाम्पल काय रोलिंग डाय, म्हणजे मी पहिला डाय काय केला थ्रो केला तर सॅम्पल स्पेस काय मिळाला डाय थ्रो केल्यानंतर. तर सॅम्पल स्पेस काय येणार एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. मग मी ए हा एक इव्हेंट घेतला त्याच्यामध्ये त्या इव्हेंटमध्ये काय सांगितलं, त्या इव्हेंटमध्ये काय सांगितलं द इव्हेंट ऑफ अपेअरिंग ऑफ ऑड नंबर्स इज अ कंपाऊंड इव्हेंट. म्हणजे ए हा इव्हेंट घेतला आणि त्या इव्हेंटमध्ये सांगितलं की त्या सॅम्पल स्पेस मधले फक्त काय पाहिजेत ऑड नंबर पाहिजेत. तर ऑड नंबर कोणते आहेत सॅम्पल स्पेस मधले 3 5. मग 1 3 5 म्हणजे इव्हेंट ए आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत तर 3 एलिमेंट आहेत. कारण कंपाऊंड इव्हेंटची डेफिनेशनच काय आहे तर सॅम्पल स्पेसचा तो काय असणार आहे सबसेट. म्हणजे सॅम्पल स्पेस यस आहे त्याचा ए हा काय आहे सबसेट आहे. म्हणजे यस मधले काही एलिमेंट कशामध्ये आहेत तर त्या ए मध्ये आहेत. पण त्यांनी ती कंडिशन टाकली काय तर विच मोर दॅन वन एलिमेंट. पण त्या ए मध्ये एक पेक्षा काय पाहिजे जास्त इलिमेंट पाहिजे. पण इथं किती आहेत 3 एलिमेंट. म्हणजे इव्हेंट ए हा काय झाला कंपाऊंड इलिमेंट. म्हणजे सॅम्पल स्पेसचा तो काय पाहिजे तिथं सबसेट पाहिजे. म्हणजे यस मधले काही इलिमेंट हे ए मध्ये पाहिजेत. नेक्स्ट काय शुअर इव्हेंट. लेट यस बी द सॅम्पल स्पेस इफ ए इज अ सबसेट और इक्वल टू यस देन ए इज कॉल्ड एज शुअर इव्हेंट. कंपाऊंड इव्हेंट पण काय आहे तर सॅम्पल स्पेसचा तो काय आहे सबसेट आहे. फक्त त्याच्यामध्ये कंडिशन काय तर मोर दॅन वन इलिमेंट. पण शुअर इव्हेंटची डेफिनेशन काय आहे लेट यस बी द सॅम्पल स्पेस. यस हा सॅम्पल स्पेस आहे आणि ए हा काय त्याचा सबसेट आहे. पण ए हा सबसेट आहे किंवा काही वेळेस काय असेल तो इक्वल टू यस असेल. मग त्या ए ला काय म्हणणार आहे तर शुअर इव्हेंट. फॉर एक्झाम्पल रोलिंग अ डाय, म्हणजे एक डाय काय केला तो थ्रो केलेला आहे. तर थ्रो केल्यानंतर सॅम्पल स्पेस काय मिळाला यस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. म्हणजे एन ऑफ यस म्हणजे सॅम्पल पॉईंट किती झाले त्याच्यामध्ये 6. पण ए हा इव्हेंट असा घेतला तर काय सांगितलं गेटिंग अ नंबर लेस दॅन 6. त्यांनी काय सांगितलं ए हा सबसेट असेल किंवा इक्वल टू यस असेल म्हणजे सॅम्पल स्पेस बरोबर तो इक्वल असेल. तर गेटिंग अ नंबर लेस दॅन 7. मग त्या सॅम्पल स्पेस मध्ये चेक करायचं लेस दॅन 7 नंबर कोणते कोणते आहेत तर सगळेच आहेत. मग ए इज इक्वल टू काय येणार 1 2 3 4 5 6. म्हणजे एन ऑफ ए म्हणजे सॅम्पल पॉईंट किती झाले इथं 6. मग वी कॅन से दॅट इन अ शुअर इव्हेंट एन ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ यस. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज काय आहेत दोन्ही सॅम्पल पॉईंट इक्वलच आहेत इथं. त्याला काय म्हणणार आहे आपण शुअर इव्हेंट. कंपाऊंड इव्हेंट मध्ये फक्त सॅम्पल स्पेसचा ए हा सबसेट असणार आहे पण त्या ए मध्ये एकापेक्षा जास्त इलिमेंट कन्सिडर असले पाहिजेत. नेक्स्ट काय इक्वली लाईकली इव्हेंट. आउटकम ऑफ अ ट्रायल इज सेड टू बी इक्वली लाईकली इव्हेंट इफ इव्हेंट हॅज इक्वल चान्स टू अपियर. म्हणजे दोन्ही जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत इक्वली लाईकली इव्हेंट याचा अर्थ काय जेव्हा आपण एखादा एक्सपेरिमेंट करणार आहोत तेव्हा काय मिळालं पाहिजे ज्या पॉसिबिलिटी मिळणार आहेत त्यांना काय पाहिजे इक्वल चान्स हवाय. म्हणजे सपोज काय केलं टॉसिंग अ कॉइन. एक कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला पॉसिबिलिटी काय मिळाला एच आणि टी हॅज इक्वल चान्स टू अपियर. म्हणजे दोन्हींना पण काय आहे पॉसिबिलिटी येण्यासाठी इक्वल चान्स आहे. त्याला काय म्हणाले इक्वली लाईकली इव्हेंट. नेक्स्ट काय म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. इफ 2 or more events cannot occur simultaneously. सायमल्टेनियसली म्हणजे काय तर लगेच किंवा एकाच वेळी. इफ 2 or more event cannot occur simultaneously that is no 2 of them can occur together. म्हणजे त्या एकाच वेळी आपल्याला मिळणार नाहीत. फॉर एक्झाम्पल काय जर मी एक कॉइन टॉस केला तर कॉइन टॉस केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला एकतर एच मिळणार आहे किंवा टी. दोन्हीच वेळा एच मिळेल असं काही नाही. म्हणजे दोन्ही किंवा दोन्ही आपण कंडिशन एकाच वेळी करू असं नाही.
फॉर एक्झाम्पल बघा, कॉइन इज टॉस्ड, वी विल गेट आयदर हेड और टेल, नॉट बोथ टुगेदर. म्हणजे एकाच वेळी दोन्ही मिळणार नाही. आपल्याला काय मिळणार आहे कॉइन टॉस केल्यानंतर? एकतर हेड मिळणार आहे किंवा एकतर टेलच मिळणार आहे, किंवा दोन्ही म्हणजे हेड आणि टेल दोन्ही पण मिळणार नाही. त्याला काय म्हणणार आहे आपण? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. नेक्स्ट काय? कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. लेट एस बी द सॅम्पल स्पेस फॉर रँडम एक्सपेरिमेंट अँड ए बी एन इव्हेंट. इथं काय घेतला मी? एक सॅम्पल स्पेस घेतला आणि ए हा एक काय घेतला मी? इव्हेंट. इव्हेंटचा अर्थ काय? जेवढे आउटपुट येणार आहेत ते. देन द सेट ऑफ ऑल आउटकम्स विच आर इन येस बट नॉट इन ए. म्हणजे काय? तर त्या सॅम्पल स्पेस जो दिलेला आहे त्या सॅम्पल स्पेस मध्ये काय असणार आहेत? सगळ्या व्हॅल्यूज ज्या दिलेल्या असतील त्या असणार आहेत. मग ए हा असा इव्हेंट घेतला की त्यामध्ये सॅम्पल स्पेस मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत, सॅम्पल स्पेस मध्ये व्हॅल्यू आहेत पण त्या ए मध्ये नाही आहेत, ज्या येस मध्ये आहेत पण त्या ए मध्ये नाहीत, त्याला काय म्हणणार आहे आपण? कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट ए. अँड इट इज डिनोटेड बाय ए डॅश और ए बार और ए कॉम्प्लिमेंट. फॉर एक्झाम्पल काय? अ डाय इज थ्रोन. मी काय केला? एक डाय थ्रो केला, तर सॅम्पल स्पेस काय मिळाला? 1 to 6 नंबर मिळाले तुम्हाला. आणि ए हा मी इव्हेंट घेतला, त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? गेटिंग अँड ऑड नंबर. तर त्या इव्हेंट मध्ये ए मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला? ऑड नंबर 1, 3, 5. पण कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन काय आहे? सॅम्पल स्पेस मध्ये व्हॅल्यूज आहेत पण त्या ए मध्ये नाहीत. मग त्या ए मध्ये नाहीत त्या कुठल्या असणार आहेत? तर 2, 4 आणि 6 असणार आहे. मग जो 2, 4, 6 तो काय असणार आहे? ए चा ए कॉम्प्लिमेंट. त्याला काय म्हणणार आहे आपण? इज कॉम्प्लिमेंट ऑफ ए. सगळ्यांना डेफिनेशन क्लिअर झाल्या? आता नेक्स्ट बघा, प्रोबॅबिलिटी. Probability, classical definition of probability. If an experiment with n exhaustive, mutually exclusive and equally likely outcome and m outcomes are favorable to happening of an event A, then the probability P of happening event A is given by P of A is equal to number of favorable outcomes divided by total number of possible outcomes. Therefore P of A is equal to m divided by n. आता ह्या प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन काय आहे? एक्झाम मध्ये ही डेफिनेशन विचारली जाते. इफ अन एक्सपेरिमेंट विथ एन एक्झॉस्टिव्ह, तर एक्झॉस्टिव्हची डेफिनेशन सांगितलेली आहे तुम्हाला. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करणार आहात तेव्हा तुम्हाला दोन्ही व्हॅल्यूज एकाच वेळी मिळतील असं नाही, त्या काय मिळतील? सायमल्टेनियसली मिळतील, म्हणजे एका पाठोपाठ. म्हणजेच काय? तर कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? एकतर हेड मिळणार आहे किंवा एकतर टेल मिळणार आहे. आणि इक्वली लाईकली आउटकम ते काय असणार आहे? एन मी घेतले. एन हे एक्झॉस्टिव्ह, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आणि इक्वली लाईकली आउटकम घेतले. आणि एम आउटकम कुठले घेतलेले आहेत? तर एम आउटकम आर फेवरेबल टू हॅपनिंग ऑफ एन इव्हेंट ए. मग ए हा मी जो एखादा इव्हेंट घेणार आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज काही सांगितले असतील. सपोज काय सांगितलं आता कॉम्प्लिमेंट मध्येच बघा, अ डाय इज थ्रोन म्हणजे डाय थ्रो केला तेव्हा काय मिळाला? सॅम्पल स्पेस 1 to 6 मिळाला. आणि ए हा इव्हेंट घेतला, मग त्या इव्हेंट मध्ये काय सांगितले? फक्त ऑड नंबरच पाहिजेत. म्हणजेच एम आउटकम म्हणजे काय? तर फेवरेबल टू हॅपनिंग ऑफ एन इव्हेंट. म्हणजे ए इव्हेंट मध्ये तुम्हाला जी पॉसिबिलिटी सांगितलेली आहे ती. देन द प्रोबॅबिलिटी ऑफ पी. मग प्रोबॅबिलिटी कशी अप्लाय करायचे? तर प्रोबॅबिलिटी पी ऑफ हॅपनिंग ए इज गिवन बाय नंबर ऑफ फेवरेबल आउटकम. म्हणजे काय घेणार? नंबर ऑफ फेवरेबल आउटकम. तर नंबर ऑफ फेवरेबल आउटकम कुठले आहेत? तर एम. म्हणजे जो आपण इव्हेंट घेणार आहे तो इव्हेंट काय असणार आहे? नेहमी न्यूमरेटरला असणार आहे. आणि डिवायडेड बाय काय? टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम. पॉसिबल आउटकम याचा अर्थ काय? तर तो सॅम्पल स्पेस असणार आहे. मेन सॅम्पल स्पेस दिलेला असेल आणि सॅम्पल स्पेस मधून तुम्हाला काय सांगितलेलं असेल? एखादा इव्हेंट सांगितला असेल. मग तो काय असणार? इथे इन जनरल मी कोणता घेतलेला आहे? एन घेतलाय. तर त्या एक्सपेरिमेंट मध्ये एन काय घेतलाय मी? एन एक्झॉस्टिव्ह, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आणि इक्वली लाईकली आउटकम. और काय असेल? पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ फेवरेबल सॅम्पल पॉइंट ऑफ एन इव्हेंट ए. म्हणजे जो इव्हेंट ए सांगितलेला आहे त्याच्यामध्ये किती सॅम्पल पॉइंट आहेत ते
डिवायडेड बाय काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन अ सॅम्पल स्पेस ऑफ एन एक्सपेरिमेंट. म्हणजे त्या सॅम्पल स्पेसमध्ये किती सॅम्पल पॉइंट आहेत ते काय येणार डिवाइडला. म्हणजे न्यूमरेटरला इव्हेंट असणार आहे आणि डिनॉमिनेटरला काय असणार आहे, नेहमी जो मेन एक्सपेरिमेंट करायला सांगितलेला आहे त्याचा सॅम्पल स्पेस, त्याचे सॅम्पल पॉइंट लिहायचे. आणि न्यूमरेटरला काय, जो इव्हेंट सांगितलेला आहे त्याचे सॅम्पल पॉइंट लिहायचे. म्हणजे पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ ए ची डेफिनेशन लक्षात ठेवा. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस असणार आहे. एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल स्पेस मध्ये जेवढे पॉइंट्स दिलेले असेल ते एन ऑफ एस असणार आहे. आणि एन ऑफ ए म्हणजे ए मध्ये जेवढे सॅम्पल पॉइंट असणार आहेत ते काय असणार आहेत, न्यूमरेटरला असणार आहेत. बघा, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. आता रूल्स आहेत प्रोबॅबिलिटीचे काही. द इम्पॉसिबल इव्हेंट हॅज अ प्रोबॅबिलिटी 0. इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 काय येते, तर आम्ही डाय थ्रो केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, 1 to 6 हे काय मिळणार आहेत, सॅम्पल स्पेस. पण त्याच्यामध्ये एक मी इव्हेंट घेतला आणि तो इव्हेंट असं सांगितला, गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 7. म्हणजे त्या सॅम्पल स्पेस मधले ग्रेटर दॅन 7 नंबर पाहिजे मला. पण त्या सेट मध्ये आहे का, त्या सॅम्पल स्पेस मध्ये फक्त काय आहे, 1 to 6 नंबर आहेत. ग्रेटर दॅन 6 किंवा ग्रेटर दॅन 7 नंबर आहेत का, नाहीये. म्हणजे तो सेट काय असणार आहे, एम्प्टी सेट असेल. जर एम्प्टी सेट असेल त्याची प्रोबॅबिलिटी काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे पी ऑफ फाय म्हणजे प्रोबॅबिलिटी, इथं प्रोबॅबिलिटी आहे आता त्याची. सॅम्पल पॉइंट नाहीये, सॅम्पल पॉइंट हा एन नी डिनोट करायचे आणि प्रोबॅबिलिटी ही पी नी डिनोट करायची. म्हणजे पी ऑफ फाय म्हणजे जो एम्प्टी सेट मिळालेला आहे तो काय मिळालाय, फाय मिळालाय. पण त्या एम्प्टी सेटची काय फाइंड करायची मला, आता प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तर पी ऑफ फाय काय मिळाला तिथं मला, 0 मिळाला. नेक्स्ट काय, फॉर एनी इव्हेंट म्हणजे कोणताही इव्हेंट घ्या, त्याची प्रोबॅबिलिटी कुठून लाईज होते, तर 0 to 1 मध्येच लाईव्ह होते. म्हणजे 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू पी ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतील. कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय येते, नेहमी रेंज कुठून कुठपर्यंत असते, तर 0 to 1 असते. इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी नेहमी काय असते, 0 असते. आणि थर्ड, प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस शुड बी इक्वल टू 1. आणि कोणत्याही सॅम्पल स्पेसची ही प्रोबॅबिलिटी काय येते, 1 येते. प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस शुड बी इक्वल टू 1. हे फक्त इन जनरल आहे. नेक्स्ट काय नोट, इफ एम इज इक्वल टू 0. आता प्रोबॅबिलिटीच्या डेफिनेशन मध्ये आपण काय बघितलं, तर एम फेवरेबल आउटकम घेतलेली, एम फेवरेबल, आणि एन काय घेतले, एन एक्झॉस्टिव्ह, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड इक्वली लाईकली आउटकम घेतले. तर ते काय मिळाले, पी ऑफ ए इज इक्वल टू एम अपॉन एन. सपोज मी त्याच्यामध्ये एम ची व्हॅल्यू काय घेतली, 0 घेतली. म्हणजे पी ऑफ ए इज इक्वल टू काय येणार, 0 अपॉन एन. पण 0 अपॉन एन नेहमी काय येतो, 0. म्हणजे पी ऑफ ए ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 0. जेव्हा जर पी ऑफ ए ची व्हॅल्यू काय म्हणणार आहे, इम्पॉसिबल इव्हेंट. नेक्स्ट, इफ एन इक्वल टू एन, एम ची व्हॅल्यू एन घेतली, इज इक्वल टू एन अपॉन एन. एन अपॉन एन काय होणार, 1. म्हणजे पी ऑफ ए ची व्हॅल्यू काय मिळेल, सपोज पी ऑफ ए ची व्हॅल्यू ए ला काय मिळणार आहे, अश्युअर ऑर सर्टन इव्हेंट. And third, the probability is a non-negative real number and cannot exceed unity that is lies between 0 to 1. आणि कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी लाईज कुठून होते, 0 to 1. तो काय असतो, नॉन निगेटिव्ह होते 0 to 1. एम्प्टी सेटची प्रोबॅबिलिटी काय येते, 1. प्रोबॅबिलिटी एम्प्टी सेटची प्रोबॅबिलिटी काय येते, नेहमी 0. आणि सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी काय येते, नेहमी 1. आणि लाईज कुठून होते, 0 to 1.
आता त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा. इफ अ डाय इज थ्रोन देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट. आता त्यांनी काय सांगितलंय, जेव्हा आपण मेन एक्सपेरिमेंट करतो तो काय असणार आहे, नेहमी सॅम्पल स्पेस असणार आहे. इथं काय सांगितले, इफ अ डाय इज थ्रोन म्हणजे डाय थ्रो केला, हे काय असणार आहे, सॅम्पल स्पेस. आणि प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. आता प्रोबॅबिलिटी याचा अर्थ काय, पी. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रोबॅबिलिटी काय दिली आहे त्यांनी, तर ऑड नंबर अपियर. फक्त काय पाहिजे त्याच्यामध्ये, ऑड नंबर. सेकंड मध्ये काय सांगितले, गेटिंग अ नंबर 3. गेटिंग अ 3 म्हणजे फक्त काय पाहिजे, 3 हाच नंबर पाहिजे. आणि थर्ड मध्ये काय सांगितले, गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 3 म्हणजे 3 पेक्षा मोठा. तर सोल्युशन मध्ये काय येणार आहे आता, अ डाय इज थ्रोन. मी काय केला, पहिला डाय इज थ्रो केलेला आहे. तर सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय मिळाला, 1 2 3 4 5 6. आणि सॅम्पल पॉईंट म्हणजे टोटल पॉईंट किती आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे जो रिझल्ट मिळणार आहे त्याला आउटकम मिळतो म्हणतो आपण, किंवा इव्हेंट म्हणतो. म्हणजे 1 2 3 4 5 6 हे काय झाले, इव्हेंट झालेले आहेत किंवा आउटकम झालेले आहेत. ते किती आहेत, तर 6 आहेत. म्हणजे तो काय झाला, सॅम्पल पॉईंट झाला. आता त्यांनी काय सांगितलं, प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. पण पहिली प्रोबॅबिलिटी काय, ऑड नंबर अपियर्स म्हणजे फक्त काय पाहिजे, ऑड. आणि इव्हेंटला तुम्ही कोणताही इव्हेंट डिनोट करू शकता. इथं मी ए ने डिनोट केलंय, तुम्ही कोणतेही कॅपिटल लेटर्स घ्या, ए बी सी डी अप टू झेड पर्यंत. पहिला इव्हेंट कोणता घेतला, मी ए हा इव्हेंट घेतला. मग ए ह्या इव्हेंट मध्ये काय घेतलं, फक्त ऑड नंबर अपियर्स. म्हणजे ए इज इक्वल टू काय येणार, आता सॅम्पल स्पेस मध्ये चेक करायचं, फक्त काय पाहिजे, ऑड नंबर. तर ऑड नंबर कोणते कोणते आहेत ह्याच्यामध्ये, तर 1 3 5. कारण 2 4 6 हे काय आहेत, इव्हन. त्यांनी काय सांगितले, फक्त ऑडच पाहिजे. म्हणजे सेट मध्ये काय येणार आहे, 1 3 5. मग एन ऑफ ए काय झाला इथं, 3. हा एन ऑफ ए झाला आणि तो एन ऑफ एस. पण प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. मग प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन काय होती, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए म्हणजे काय घेत होतो आपण, तर टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन फेवरेबल इव्हेंट ए. म्हणजे इव्हेंट ए मध्ये जेवढे पॉइंट मिळणार आहेत ते डिवायडेड बाय काय लिहितो आपण, टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन अ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मधले काय लिहायचे आपण, सॅम्पल पॉइंट लिहित होतो. मग पी ऑफ ए ची डेफिनेशन काय, तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए किती मिळाला, 3 डिवायडेड बाय एन ऑफ एस किती मिळालाय, 6. म्हणजे 3 डिवायडेड बाय 6 काय मिळालं तिथं, 1/2 मिळाला. आता नेक्स्ट बघा, इव्हेंट बी. इव्हेंट बी मी घेतलेला आहे. तिथे काय सांगितलं, गेटिंग अ नंबर 3. फक्त 3च पाहिजे त्याच्यामध्ये. मग 3 आहे, मग बी इज इक्वल टू फक्त सेट मध्ये काय येणार, 3. मग किती पॉइंट आहेत, तर एन ऑफ बी काय झाला, 1. पण त्यांनी काय सांगितले, प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. मग पी ऑफ बी इज इक्वल टू काय झाला, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. नेहमी एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल स्पेस हा सेमच असणार आहे. एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. फक्त इव्हेंट चेंज होणार आहे. म्हणजे काय मिळालं, 1/6. इव्हेंट सी मध्ये काय सांगितलं, गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 3 म्हणजे 3 पेक्षा मोठे. तर 3 पेक्षा मोठे आहेत तिथं, कुठले आहेत, 4 5 आणि 6 आहे. कारण त्या सेट मध्ये 6 पर्यंत व्हॅल्यूज आहेत. मग एन ऑफ सी म्हणजे सॅम्पल पॉईंट किती झाले तिथं, 3 झाले. मग पी ऑफ सी कसा फाइंड करणार, एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. म्हणजे 3/6 म्हणजे पी ऑफ सी काय मिळाला, 1/2. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. म्हणजे एका पाठोपाठ लगेच लगेच काय करायचे, 2 कॉइन टॉस करायचे आहेत. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट फर्स्ट at least one head appear, second both are heads, third at least one tail appear, and fourth both are tails. सोल्युशन मध्ये काय लिहिणार, पहिला सॅम्पल स्पेस फाइंड करायला पाहिजे. कारण 2 कॉइन्स आर टॉस्ड सांगितले त्याने. मग 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. मग सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय मिळणार, एच 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 टी टी एच टी टी. म्हणजे एन ऑफ एस. सॅम्पल पॉईंट किती झाली इथं, 4 झाले.
एन ऑफ एस काय झालं इथं 4. मग ए हा मी फर्स्ट काय तिथं ऍटलिस्ट वन हेड अपियर. मग त्याच्यासाठी इव्हेंट घेतला, काय घेतला, ऍटलिस्ट वन हेड अपियर. कमीत कमी एकच हेड पाहिजे, कमीत कमी एक पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त कितीही चालतील हेड त्याच्यावरती. मग ए इज इक्वल टू काय येणार, आता सॅम्पल स्पेस मध्ये चेक करा. ऍटलिस्ट वन हेड म्हणजे कमीत कमी एक हेड जास्त किती चालतील, म्हणजे एच एच, कारण दोन हेड आहेत तिथं. एच टी लिस्ट वन म्हणजे एक तरी हेड आहे म्हणून एच टी. थर्ड टी एच, कारण एक तरी हेड आहे. टी टी येणार नाही कारण ते दोन्ही टेल आहेत, त्यांनी काय सांगितलंय एक तरी हेड पाहिजे. म्हणून फक्त काय मिळालं पॉसिबिलिटी, एच एच, एच टी आणि टी एच. म्हणजे एन ऑफ ए काय मिळाला इथं 3. मग प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करणार आहे, ए इक्वल टू ऑफ ए आणि एन ऑफ एस म्हणजे 3/4. इव्हेंट बी मध्ये काय सांगितले, दोन्ही हेड पाहिजेत. बी हा मी एक इव्हेंट घेतला, बोथ आर हेड्स, दोन्हीही हेड पाहिजेत. तर सॅम्पल स्पेस मध्ये काय होतं, एच एच, एच टी, टी एच, टी टी. टी टी तर येणार नाही कारण दोन्ही टेल आहेत. परत काय आहे, एच टी एक हेड आहे एक टेल आहे म्हणजे येणार नाही. त्यांनी सांगितले दोन्ही हेड मिळाले पाहिजेत म्हणजे कॉइन टॉस केल्यानंतर. मग असं काय येणार, फक्त एच 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 येणार म्हणजे दोन्ही ते हेड आहेत. मग एन ऑफ बी काय झाला 1. मग प्रोबॅबिलिटी पी ऑफ बी इज इक्वल टू काय आलं, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस म्हणजे 1/4. आता इव्हेंट सी घेतला, ऍटलिस्ट वन टेल अपियर, कमीत कमी त्याच्यामध्ये एक तरी टेल पाहिजे, जास्तीत जास्त कितीही चालतील, फक्त कमीत कमी एक पाहिजे. मग सी इज इक्वल टू काय येणार, आता फर्स्ट मध्ये काय होतं एच एच, ते दोन्ही हेड आहेत म्हणजे ती येणार नाही. सेकंड काय एच टी म्हणजे एक तरी हेड आहे म्हणून एच टी. सेकंड टी एच एक तरी हेड आहे आणि लास्ट टी टी म्हणजे दोन्ही टेल आहेत, चालू शकतात. मग एन ऑफ सी काय झाला 3. मग पी ऑफ सी काय झाला, एन ऑफ सी आपण एन ऑफ येस म्हणजे 3/4. आता लास्ट इव्हेंट डी. इव्हेंट डी काय सांगते, बोथ आर टेल्स म्हणजे जेव्हा कॉइन टॉस करणार आहात तेव्हा काय मिळायला पाहिजे तुम्हाला, दोन्हीही टेलच मिळायला पाहिजे. मग डी इज इक्वल टू फक्त टी टी येणार. मग एन ऑफ डी काय झाला 1. मग प्रोबॅबिलिटी पी ऑफ डी इज इक्वल टू काय येणार, एन ऑफ डी अपॉन एन ऑफ येस म्हणजे 1/4 येणार. आता थर्ड एक्झाम्पल बघा, इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली म्हणजे 2 डाईस काय केलेले आहेत, थ्रो केलेले आहेत. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट टोटल इज 6. म्हणजे जेव्हा आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहात तेव्हा काय पाहिजे, त्याची सम काय मिळाली पाहिजे 6 म्हणजे टोटल इज 6. आता काय केलं, 2 डाईस आर रोल सायमल्टेनियसली म्हणजे थ्रो, रोल याचा अर्थ थ्रो केले. तर सॅम्पल स्पेस इज इक्वल टू काय मिळणार, आपण काय करतोय 2 डाय थ्रो करतोय, जेव्हा 2 डाय थ्रो करणार तेव्हा पॉसिबिलिटी काय मिळणार आहे तुम्हाला, 1-1, 1-2, 1-3, 1-4, 1-5, 1-6. नेक्स्ट 2-1, 2-2, 2-3, 2-4, 2-5, 2-6, 3-1, 3-2, 3-3, 3-4, 3-5, 3-6, 4-1, 4-2, 4-3, 4-4, 4-5, 4-6 आणि सगळ्यामध्ये कॉमा द्यायचे. 5-1, 5-2, 5-3, 5-4, 5-5, 5-6. नेक्स्ट 6-1, 6-2, 6-3, 6-4, 6-5, 6-6 म्हणजे टोटल किती झाले 36 म्हणजे एन ऑफ एस काय झाला 36. आता ए हा मी एक इव्हेंट घेतला, त्याच्यामध्ये काय सांगितलं, टोटल इज 6. टोटल इज 6 याचाच अर्थ काय, तर सम काय मिळाली पाहिजे, त्या डाईसची 6 मिळाली पाहिजे. आता 1 आणि 1 फर्स्ट इलेमेंट बघा सॅम्पल स्पेस मधला 1-1 म्हणजे 1 + 1 काय मिळते 2. आपल्याला टोटल काय मिळाली पाहिजे, त्या डाईसची 6 मिळाली पाहिजे. 1 + 2 3 येते, मग असं कुठला येणार 1-5. 1-5 येऊ शकतो म्हणजे 1 + 5 काय येणार 6, 1-5. आता नेक्स्ट मध्ये जायचं, परत काय येणार 2-4, 1-5, 2-4, 3-3, 4-2, 5-1. आता 6 मधलं येईल का, नाहीये कारण 6 पर्यंत सम सांगितली आहे. म्हणजे फक्त काय मिळेल तुम्हाला, इव्हेंट ए मध्ये कुठले कुठले मिळतील, 1-5, 2-4, 3-3, 4-2, 5-1.
म्हणजे किती मिळाली एन ऑफ ए 5. प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इज इक्वल टू काय येणार एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे 5/36. पी ऑफ ए म्हणजे प्रोबॅबिलिटी नेहमी काढायची त्या इव्हेंटची. फोर्थ एक्झाम्पल काय इफ द कॉइन इज टॉस्ड 3 टाइम्स म्हणजे 3 टाइम्स काय करायचं तर कॉइन टॉस करायचे. गेटिंग एक्झॅक्टली 2 टेल्स म्हणजे प्रोबॅबिलिटी फाइंड करायची तुम्हाला कशाची त्या इव्हेंटची. तो इव्हेंट काय गेटिंग एक्झॅक्टली 2 टेल्स. मग एक कॉइन इज टॉस्ड 3 टाइम्स म्हणजे 3 वेळा कॉइन काय केलेला आहे तर टॉस केलेला आहे. तर सॅम्पल स्पेस एच इज इक्वल टू काय मिळणार एच 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 टी 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 एच टी एच एच टी 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 एच एच टी एच टी 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 एच आणि टी. तर काय झालं इथं 8 झाला. तर इव्हेंट ए मध्ये काय सांगितलंय गेटिंग एक्झॅक्टली 2 टेल्स. ऍटलिस्ट आणि एक्झॅक्टली फरक आहे. ऍट म्हणजे कमीत कमी एक जास्तीत जास्त किती चालतील. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी ती चालतील. एक्झॅक्टली गेटिंग 2 टेल्स. फक्त काय पाहिजे तुम्हाला 2 टेल पाहिजे आहेत. तर एच 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 इथं काय आहे तिन्ही हेड मिळतात. नंतर काय मिळतात 2 हेड एकदा टेल. नेक्स्ट मध्ये काय मिळतात 2 हेड एकदा टेल. परत एकदा हेड 2 वेळा टेल म्हणजे एच टी टी येणार. परत टी टी एच आणि एच टी 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 एच टी आणि टी टी एच. टी 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 येणार नाही कारण तिथं काय 3 टाइम्स टेल अपियर झालेला आहे. आपल्याला काय पाहिजे फक्त एक्झॅक्टली 2 टेल्स. म्हणून ए इज इक्वल टू काय आलं एच टी 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 एच टी 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 एच. एन ऑफ ए काय झाला 3. पण प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आता. ह्याच्यानंतर तुम्ही प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. कशी फाइंड करणार तर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इज इक्वल टू 3/8. नेक्स्ट पॉइंट आहे बघा कॉम्बिनेशन्स. कॉम्बिनेशनचा अर्थ काय होतो द नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ एन डिफरंट ऑब्जेक्ट. इथं तुम्हाला डिफरंट ऑब्जेक्ट दिलेले असतील आणि त्याच्यातून तुम्ही ते सिलेक्ट करायचे. द नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ एन डिफरंट ऑब्जेक्ट टेकन आर टाइम इज डिनोटेड बाय एन सी आर. सी हे नोटेशन आहे कॉम्बिनेशन आणि नंबर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ एन डिफरंट ऑब्जेक्ट म्हणजे डिफरंट ऑब्जेक्ट दिलेले असतील. म्हणजे तुम्हाला सपोज 10 बॉल दिलेले आहेत आणि 10 बॉल मधून एकच बॉल फक्त सिलेक्ट करायचे म्हणजे त्याला काय म्हणणार आपण कॉम्बिनेशन. म्हणजे 10 डिफरंट दिलेले असतील बॉल तुम्हाला वेगवेगळे बॉल्स दिलेले असतील आणि त्याच्यातून फक्त एक तुम्हाला काय करायचे बॉल हा चॉईस करायचे. तेव्हा काय करायचं कॉम्बिनेशनचा यूज करायचे. म्हणजे तो कशाने करायचा तर एन सी आर. एन सी आर तो कसं डिनोट करायचा तर पहिला एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय आर फॅक्टोरियल ब्रॅकेट एन मायनस आर फॅक्टोरियल. फॅक्टोरियलचं नोटेशन तिथं बघा एन फॅक्टोरियल. एक्झाम्पल काय सपोज 10c3 म्हणजे काय येणार 10 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट 10 मायनस 3 फॅक्टोरियल. आता 10 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल ऍज इट इज आणि 10 मायनस 3 काय येणार 7 फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियल याचा अर्थ काय 10 पर्यंत नंबर. मग 10 च्या आजचे नंबर कुठले कुठले येणार आहे तर 10 9 8 7 6 5 3 2 1 1 पर्यंत घ्यायचे डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजे काय येणार 3 2 1. 7 फॅक्टोरियल म्हणजे काय त्याच्या आधीचे नंबर्सची काय करायची फक्त मल्टिप्लिकेशन करायची फॅक्टोरियलचा अर्थ. 7 फॅक्टोरियल म्हणजे काय येणार 7 6 5 4 3 2 1 आणि लास्ट तुम्हाला काय मिळेल 10 इंटू 9 इंटू 8 डिवाइड बाय 1 इंटू 2 इंटू 3 त्यांची मल्टिप्लिकेशन करायची एक तुम्हाला फायनल आन्सर मिळेल.
कॉम्बिनेशनचा कधी यूज करायचे तर तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल, म्हणजे डिफरंट ऑब्जेक्ट दिलेले असतील आणि त्याच्यातून तुम्हाला काय करायचंय सिलेक्ट करायचे, तेव्हा कॉम्बिनेशनचा यूज करायचंय. आणि जेव्हा तुम्ही कॉइन किंवा डाईस थ्रो करता तेव्हा कॉम्बिनेशनचा यूज करायचा नाही, तेव्हा ऑब्जेक्ट काय असतं एकच असतं, म्हणजे एकतर तुम्ही कॉइन टॉस करता किंवा डाय थ्रो करता. इथं काय तुम्हाला वेगवेगळे ऑब्जेक्ट असतील आणि त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट करायचे, तेव्हा कॉम्बिनेशन यूज करायचे. आता म्हणजे काय 10 डिफरंट फ्लॉवर्स असतील, सपोज 10 काय आहेत डिफरंट फ्लॉवर्स आहेत, त्याच्यातून एक फ्लॉवर तुम्हाला सिलेक्ट करायचे, एक फ्लॉवर सिलेक्ट करायचे किंवा 2 फ्लॉवर सिलेक्ट करायचे, तेव्हा कॉम्बिनेशनचा यूज करायचा. म्हणजे काय 10 डिफरंट फ्लॉवर दिलेले आहेत, म्हणजे यांची व्हॅल्यू काय झाली 10 सी. सी म्हणजे कॉम्बिनेशन, आणि किती फ्लॉवर त्यातनं चॉईस करायचे आहेत तर 2 चॉईस करायचे, म्हणून 2 10C2. सपोज त्यांनी सांगितलं 10 डिफरंट काय आहेत फ्लॉवर्स आहेत आणि त्याच्यातून 1 हा फ्लॉवर चॉईस करायचे, तर काय येणार 10C1 येणार. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा. वन कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड्स. Find the probability that the card will be first a spade card, second not hurt, a red card, and fourth a face card. आता तुम्ही कार्ड बघितले आहेत. कार्ड मध्ये किती नंबर्स टोटल असतात तर 52 असतात. कार्ड्स टोटल किती असतात 52. प्रत्येक कार्ड हे किती असते, सपोज स्पेड कार्ड आहे ते किती असणार आहे 13, क्लब म्हणजे किलवर ते किती असणार आहे 13, हर्ट म्हणजे बदाम ते किती असणार आहे 13, आणि डायमंड 13. हे किती झाले टोटल 52. पण सपोज मी एक डायमंड घेतला, डायमंड मध्ये किती पेजेस असणार आहेत तर 13, डायमंड मध्ये किती कार्ड्स असणार आहेत 13 असणार आहेत, त्याच्यामध्ये 2 टू काय असणार आहे 2 to 10 हे नंबर असणार आहेत, आणि 4 फेसेस असतात. 4 फेसेस याचा अर्थ काय, तर फर्स्ट एक्का, जॅक, डायमंड अँड किंग. फेस कार्ड कोणते कोणते असतात तर किंग, क्वीन, जॅक अँड एक्का हे 4 फेसेस, आणि 2 to 10 हे काय असतात नंबर असतात. असं 13 काय असतात कार्ड्स असतात. डायमंड मध्ये 13, हर्ट मध्ये 13, क्लब मध्ये 13 आणि स्पेड मध्ये 13 असतात. आता त्यांनी काय सांगितले, वन कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड. आता इथं सिलेक्शन करायचं बघा, कारण 52 कार्ड्स दिलेले आहेत, त्याच्यामधून एक कार्ड काय करायचंय ड्रॉ करायचं, म्हणजे काढायचं आहे 52 मधून. तर वन कार्ड इज ड्रॉ फ्रॉम 52 प्लेइंग कार्ड्स, म्हणजे एन ऑफ एस. तर पहिला काय येणार सॅम्पल स्पेस 52 मधून एकच कार्ड फक्त काय करायचं आपल्याला ड्रॉ करायचं, म्हणजे काढायचं आहे, म्हणजे 52C1. मग एन ऑफ एस काय झाला सॅम्पल स्पेस तर 50C1 म्हणजे 52 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट 52 मायनस 1 फॅक्टोरियल. आता 52 फॅक्टोरियल डिवायडेड बाय काय येणार 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलच्या आधीची संख्या काय येणार 0, म्हणजे 1 फॅक्टोरियल नेहमी 1च येतो, आणि 52 मायनस 1 फॅक्टोरियल म्हणजे काय येणार तो 54 फॅक्टोरियल. आता 54 अप टू सॉन 1 पर्यंत काय आहे ही प्रोसेस डिफिकल्ट आहे, तर काय करायचं न्यूमरेटरला काय आहे 52 फॅक्टोरियल, म्हणजे 52 इंटू 51 फॅक्टोरियल डिवायडेड बाय काय येणार आहे 52 मायनस 1 म्हणजे 51 फॅक्टोरियल येणार आहे. मग 51 फॅक्टोरियलला न्यूमरेटरचा 51 फॅक्टोरियल काय झाला कॅन्सल, म्हणजे 50. आता फर्स्ट प्रोबॅबिलिटी सांगितली त्यांनी कशाची फाइंड करायची, अ स्पेड कार्ड म्हणजे काय हा त्याच्यामध्ये काय फक्त स्पेड कार्ड. मग स्पेड कार्ड किती असणार आहेत टोटल 13च असणार आहेत. मग एन ऑफ ए काय झाला 13C1, कारण त्यांनी काय सांगितलं अ स्पेड कार्ड. 13 मधून पण एकच काय करायचं फक्त त्यांना स्पेड कार्ड पाहिजे, म्हणजे 13C1 तो काय मिळाला 13, आणि प्रोबॅबिलिटी फाइंड करायची त्याची, म्हणजे काय मिळणार एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, म्हणजे एन ऑफ ए काय मिळाला 13 डिवायडेड बाय काय एन ऑफ एस काय आहे 52 म्हणजे 1/4. सेकंड काय नॉट अ हर्ट म्हणजे हर्ट नको,
येणार आहेत स्पेड, क्लब आणि डायमंड. हर्ट नको आहे म्हणजे डायमंड, क्लब आणि स्पेड येणार. मग ते टोटल किती झाले? 39 कार्ड झाले. मग एन ऑफ बी काय येणार? 39 C1. वनच का? तर फक्त त्यांनी सांगितलंय प्रोबेबिलिटी तिथं 1 कार्ड इज ड्रॉन. प्रत्येक ह्याच्यातून एकच कार्ड नेहमी काय करायचंय? ड्रॉ करायचंय. म्हणजे 39 C1. मग एन ऑफ बी काय मिळाला? 39. मग पी ऑफ बी काय मिळाला? एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस म्हणजे 39 डिवाइडेड बाय 52 म्हणजे 3/4. आता थर्ड काय? रेड कार्ड. फक्त रेड कार्ड पाहिजे. आता स्पेड काय असतो? ब्लॅक कलर. क्लब काय असतो? ब्लॅक कलर. हर्ट काय असतो? रेड कलर. आणि डायमंड पण काय असतो? रेड कलर. म्हणजे रेड कलर किती झाले? 26 झाले. मग सी हा इव्हेंट घेतला, त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी अ कार्ड इज अ रेड कार्ड. मग रेड कार्ड किती झाले? 26. मग एन ऑफ सी काय झाला? 26 C1. म्हणून एन ऑफ सी काय मिळालं? 26. मग त्याची प्रोबेबिलिटी फाइंड करायची. मग पी ऑफ सी काय मिळाला? एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस म्हणजे 26 डिवाइडेड बाय 52 म्हणजे 1/2. आणि लास्ट काय? अ फेस कार्ड. फक्त काय पाहिजे तुम्हाला? त्या 52 कार्ड मधले फेस कार्ड. तर फेस कार्ड किती येणार आहेत आता? प्रत्येक कार्ड मध्ये किती फेस कार्ड असतात? 4 फेस कार्ड असतात. कोणते कोणते? किंग, क्वीन, जॅक अँड एक्का असे 4 असणार आहेत. मग त्यांनी काय सांगितले? फेस कार्ड. तर किती येणार आहेत प्रत्येक ह्याच्यात? 4. 16 येणार टोटल. नाही, फेस कार्ड फक्त किती येणार आहेत? 3 येणार आहेत. फेस कार्ड कोणते कोणते असणार आहेत? तर किंग, क्वीन आणि जॅक. मग प्रत्येक ह्याच्यातले बघा तुम्ही फेस कार्ड 3-3 असणार आहेत. मग स्पेड मध्ये 3, क्लब मध्ये 3, हर्ट मध्ये 3 आणि डायमंड मध्ये 3. टोटल किती झाले? 12 झाले. मग तुम्हाला सांगितले त्यांनी फक्त फेस कार्ड पाहिजे, तर ते 12 झाले. मग एन ऑफ डी काय झाला? 12 C1 म्हणजे फक्त 12 मिळाला. प्रोबेबिलिटी काय येणार? पी ऑफ डी इज इक्वल टू एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस म्हणजे 12 डिवायडेड बाय काय येणार आहे? 52 म्हणजे 3/13. जर स्पेड कार्ड सांगितलं तर स्पेड कार्ड किती आहे? टोटल 13च आहेत. सेकंड मध्ये काय होतं? नॉट अ हर्ट म्हणजे हर्ट नको. मग बाकीचे टोटल किती राहणार आहेत? 39. थर्ड मध्ये काय होतं? फक्त त्यांना रेड कार्ड पाहिजे. मग रेड कार्ड किती आहेत? 26 आहेत 52 मध्ये. आणि फेस कार्ड किती आहेत? 12 आहेत. कारण फेस कार्ड मध्ये फक्त कोणते कोणते येणार? फेस कार्ड किंग, क्वीन आणि जॅक. आणि नंबर किती असणार आहे? 2 to 10. आणखीन काय असणार त्याच्यामध्ये? एक्का. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. एकच कार्ड काढायचं इथं पण. जर 2 सांगितले तर 2 कार्ड सिलेक्ट करायचे. सपोज 52 मधले तुम्हाला काय सांगितलं? 2 कार्ड ड्रॉ करा. तर काय येणार? 52 C2. जर 1च कार्ड सांगितलं तर फक्त काय येणार? 52 C1 येणार. फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग अ किंग. फक्त काय पाहिजे त्यांना? किंगच पाहिजे. असे कार्ड्स किती आहेत? 52. त्याच्यामध्ये 4 कार्ड प्रत्येक काय असणार आहे? 13 स्पेड कार्ड, 13 क्लब कार्ड, 13 डायमंड आणि 13 हर्ट असणार आहेत. त्याच्यामध्ये त्यांना फक्त काय पाहिजे? किंगच पाहिजेत. म्हणजे प्रत्येक कार्ड मध्ये एकच असणार आहे किंग. असे टोटल किंग किती मिळणार आहेत तुम्हाला? 4 किंग मिळणार आहेत. आता पहिलं बघा. 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम 52 प्लेइंग कार्ड. मग सॅम्पल स्पेस काय मिळाला? एन ऑफ एस इज इक्वल टू 52 C1. 52 C1 का? इथं कॉम्बिनेशनचा यूज करायचे. आधीच्या पण एक्झाम्पल मध्ये कशाचा यूज केला? कॉम्बिनेशन. कारण 52 हे काय आहेत? डिफरंट ऑब्जेक्ट आहेत आणि डिफरंट ऑब्जेक्ट मधून एकच तुम्हाला काय करायचे? तिथं सिलेक्ट करायचे. एक सिलेक्ट करायचं असेल किंवा 2 सिलेक्ट करायचे असतील. इथं एकच सांगितले कार्ड फक्त सिलेक्ट करायचे. म्हणून 52 C1 म्हणजे काय मिळाले? एन ऑफ एस 52. मग ए हा इव्हेंट घेतला. त्या इव्हेंट मध्ये काय सांगितलं त्यांनी? गेटिंग अ किंग. फक्त काय पाहिजे तिथं? किंगच पाहिजे. मग प्रत्येक सूट मध्ये काय असणार आहेत? एक एक किंग असणार आहे. म्हणजे प्रत्येक कार्ड मध्ये एक किंग. असे किती मिळणार आहेत तुम्हाला? किंग 4 किंग मिळणार आहे 52 कार्ड्स मध्ये. तर एन ऑफ ए काय झाला आता? 4 झाला. कारण इथं डिरेक्टली मिळाला.
किती आहे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. कॉम्बिनेशनचा यूज करायची गरज नाही. केली तरी चालेल. इथं काय मिळणार 4. मग पी ऑफ ए काय झाला एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस म्हणजे 4 डिवायडेड बाय 52 म्हणजे 1 डिवायडेड बाय 13. स्टॉप द लेक्चर.